लाडकी बहिणीला लाडके 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता। या हप्त्या वाटपाबद्दल एक मोठी बातमी समोर आली, ब्रेकिंग न्यूज समोर आली। आदित्य तटकरे मॅडमनी स्वतः या ठिकाणी ही बातमी दिलेली आहे, फेसबुकच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून आणि त्यांनी टीव्हीला पण ही मोठी बातमी दिलेली आहे। तर लाडकेताईंनो, फक्त याच लाडकेताईंना हा 15वा हप्ता भेटणार आहे। तर लाडकेताईंनो बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त आता 26 लाख लाडकेताई पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। पूर्ण सर्व 2.5 कोटी लाडकेताईंना ही गोष्ट करावी लागणार आहे। ही जर गोष्ट केली तर तुम्हाला सगळे पुढचे हप्ते भेटणार आणि मागचे हप्ते देखील तुम्हाला भेटणार आहेत। एक मोठी बातमी समोर आली, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। कोणत्या लाडक्याला आतापर्यंत 14वा हप्ता भेटलाय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 14वा हप्ता भेटलाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। कारण की आता 15वा हप्ता याच महिलांना भेटणार आहे ज्या महिला या गोष्टी पूर्ण करणार आहेत। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली। तर आता बातमी काय आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। आदित्य तटकरे मॅडमचं स्वतःचं ट्विट काय केलेली ती पोस्ट देखील तुम्हाला मी दाखवणार आहे। रात्री त्यांनी उशिरा ही पोस्ट टाकलेली आहे, ती तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। चला व्हिडिओला आता सुरुवात करूया। तो म्हणजे 15वा हप्ता म्हणजे कोणता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता। याच महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे। तर काय बघा, कोणती बातमी आहे ती आपण बघूया। पात्र महिलांना पुढील हप्ता मिळणार। बघा लाडक्याताईंनो, ज्या लाडक्याताई 26 लाखामध्ये आल्या होत्या, 12वा 13वा 14वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्यांना पण एक सुवर्ण संधी आलेली आहे। आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय कमेंट बॉक्स मध्ये, म्हणजे तुम्हाला मागचे हप्ते पण भेटणार आहेत लाडकेताईंनो। जर तुमची पात्रतेमध्ये यादीमध्ये नाव आलं तर तुम्हाला पुढचे पण हप्ते भेटणार आहेत आणि मागचे हप्ते भेटणार आहेत का नाही हे आपण नंतर बघूया, पण तुम्हाला पुढचे हप्ते नक्की भेटणार। याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली, अन्नाची बातमी समोर आली, त्याच्यामुळे आपलं नाव जिल्हा सांगायचं पटपट सर्वांनी। त्याच्यानंतर ई-केवायसी बंधनकारक असणार आहे। ई-केवायसी बद्दल आता लाडकेताईंनी काय बोललंय हे तुम्हाला डायरेक्ट मी पुराव्यासहित दाखवणार आहे। आणि काल संध्याकाळी सगळ्यात अगोदर फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती मी तुम्हाला दिली होती आणि त्याच्यानंतर रात्री या ठिकाणी 10-10:30 वाजता आदित्य तटकरे मॅडमच्या या ठिकाणी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती आलेली आहे, ती पण तुम्हाला मी दाखवणार आहे। त्याचबरोबर 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे। आता महिना संपायला बघा 10 दिवस शिल्लक राहिलेत, मग ह्या 10 दिवसामध्ये हा हप्ता भेटणार आहे का ई-केवायसी केल्यानंतर हप्ता भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओ मध्ये बनवणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। चला आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तुमच्या समोर डायरेक्ट आता मी पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवत आहे। पुराव्यासहित लाडकेताईंनो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट पुराव्यासहित सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायला लागलोय। या ठिकाणी बघा वार आणि वेळ तुमच्या समोर दाखवत आहे। बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वार आणि वेळ बघा, या ठिकाणी 10:20 म्हणजे रात्री PM, 10:20 PM म्हणजेच काय, रात्री 10:20 म्हणजे 10:30 वाजता रात्री ही पोस्ट आलेली आहे। कुणाची पोस्ट आहे बघा, आदिती तटकरे मॅडम यांची ही पोस्ट आहे। बघा या ठिकाणी राईटचं साइन आहे, म्हणजे त्यांचं ऑथेंटिकेट चॅनल वरून त्यांची ऑथेंटिकेट पोस्ट ही आलेली आहे। त्याच्यानंतर बघा वार बघा, वेळ बघा, 18 सप्टेंबर म्हणजे काल रात्रीची 10:30 ची ही पोस्ट आहे। काय बघा पोस्ट आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य। म्हणजे ज्या लाडक्याताई खरंच या ठिकाणी पात्र असणार आहेत, ज्या लाडक्याताई खरंच या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी पात्र असणार आहेत त्यांनाच या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे आणि बाकीच्या सगळ्या लाडक्याताईंना बाहेर काढलं जाणार आहे। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। त्यांनी काय ट्विट मध्ये दिलंय बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनीसाठी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। बघा लाडकेताईंनो, या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याच वेबसाईटला जायचं नाही। परत सांगतो, ही वेबसाईट वाटलं तर लिहून ठेवा, वाटलं तर एकदा एखाद्या कागदावर लिहून ठेवा। तीच वेबसाईट तुमच्या मोबाईलवर किंवा ज्यावेळेस तुम्ही ई-केवायसी करताल त्यावेळेस टाकायचे, इतर कोणत्याच लिंकवर क्लिक करायची नाही। वाटलं तर लिंक परत दाखवतो बघा, लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in हे शेवटचं गव्हर्नमेंट.in असायला पाहिजे, म्हणजे गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे। दुसऱ्या वेबसाईटला .gov येत नाही, त्याच्यामुळे ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी सर्च करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला केवायसी करायचे, इतर कुठंच तुम्हाला केवायसी करायची नाही। ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे। ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया
प्रक्रिया पूर्ण करावी। ही प्रक्रिया आपल्या भविष्यातील इतर शासकीय योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ही उपयुक्त ठरणार आहे। बघा, खूप महत्त्वाची असणार ही तुमची ई-केवायसी। आता ई-केवायसी बद्दलची ही पोस्ट आली आहे, तुम्हाला अजून एक काही महत्त्वाच्या बातम्या दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्ही म्हणत असता की सर ह्या 26 लाख लाडक्या ताईंनाच फक्त हे करायचंय का? नाही, तर लाडक्या ताईंनो, सर्व लाडक्या ताईंना परत सांगतोय, सर्व लाडक्या ताईंना 2.5 कोटी लाडक्या ताईंना ही ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। परत कान उघडे ठेवून ऐका। बऱ्याच लाडक्या ताई आता म्हणत असतील की सर आम्हाला 14वा हप्ता भेटला, सर आम्हाला ई-केवायसी करायची गरज नाहीये का? नाही, लाडक्या ताईंनो, महाराष्ट्रातील ज्या ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलेला आहे, त्या प्रत्येक लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ही ई-केवायसी करायची आहे। ही ई-केवायसी केली तरच तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी ही ई-केवायसी करायची आहे आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये, परत एकदा सांगतो, ही गोष्ट तुम्हाला मी दाखवणार आहे। बघा, हे बघा, या ठिकाणी लाभार्थी लाडक्यांना आता ई-केवायसी करणं बंधनकारक आहे। म्हणजे ज्या ज्या सगळ्या लाडक्या ताई आहेत त्यांना ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ही वेबसाईट दिलेली आहे, https://laadkibahin.maharashtra.government.in या वेबसाईट पोर्टलवर तुम्हाला सुविधा उपलब्ध असणार आहे। ई-केवायसी तुम्हाला करायची आहे। त्याचबरोबर बघा, पुढील 2 महिन्याच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे। ज्या ज्या 2.5 कोटी लाडक्या ताई आहेत, ज्या ज्या लाडक्या ताईंनी फॉर्म भरलेले आहेत, त्या सर्व लाडक्या ताईंनी, परत सांगतोय, तुमच्या काकूला, आईला, बहिणीला, दादीला, कुणाला, सगळ्या लाडक्या बहिणींना सांगायचं आहे, हा व्हिडिओ पाठवायचा आहे, कारण की सगळ्यांना ही ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। ई-केवायसी केली नाही तर लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये हप्ता तुम्हाला भेटणार नाही, किंवा पुढचे जे 2100 रुपये होणार आहेत ते पण तुम्हाला भेटणार नाही। त्याच्यामुळे 2 महिन्याचा तुमच्याकडे वेळ आहे लाडके ताईंनो, या 2 महिन्यामध्ये तुम्हाला ई-केवायसी करणं खूप गरजेचं असणार आहे। हे न केल्यास तुम्हाला बहिणीचा लाभ बंद होणार आहे। ही स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे लाडक्या ताईंनो, त्याच्यामुळे ही तुम्ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आणि ई-केवायसी न केल्यास लाडकींचा लाभ बंद होणार आहे, हे पण तुम्हाला मी आता सांगितलं आहे। सरकारकडून सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी पूर्ण करण्याची आव्हान दिलेलं आहे। बघा, तुम्हाला मी आता जे सांगितलं होतं ते परत वाचा। बघा, या ठिकाणी सरकारकडून सर्व पात्र महिलांनी ई-केवायसी करणं बंधनकारक असणार आहे आणि या स्वरूपातलं सरकारने त्यांना आव्हान केलेलं आहे। म्हणजे सर्वांना, लाडक्या बहिणीला सांगितलंय त्यांनी की ई-केवायसी करणं गरजेचं असणार आहे। तर लाडक्या ताईंनो, एक छोटी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मी प्रश्न विचारत आहे, त्याचं उत्तर द्यायचं आहे। तर सर्व लाडक्या ताई ज्या ज्यांना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्यांनी आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचा आहे। आणि ज्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटलाय त्यांनी पण आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ही ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्यायची आहे। आता लिंकवर कसेच गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, कुठं कसं करायचं सगळं सांगतो, काळजी करू नका। त्याच्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे की ई-केवायसी कशी करायची, तो आपला व्हिडिओ त्याच्याबद्दल येणार आहे। लवकरात लवकर तुम्हाला तो व्हिडिओ मी पाठवेल। त्याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का, ई-केवायसी कशी करायची, ई-केवायसीला काही चुका करू नका। परत सांगतोय, जर यावेळेस तुम्ही चुका केलात तर तुम्हाला परत लाडक्या बहिणीचे पैसे भेटणार नाही। त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची वाट बघा, कोणते पण चुकीचे डॉक्युमेंट जोडू नका, चुकीची माहिती जोडू नका। परत सांगतोय, परत तुम्ही रडत बसतात की सर आम्हाला हप्ते का बंद झाले, सर आम्हाला, परत तुम्ही नाराज होत बसतात की सर आम्हाला का हप्ता बंद झालाय, सर आम्ही गरीब आहे। त्याच्यामुळे लाडकी ताईंनो, अगोदरच तुम्ही काळजी घ्या। आपल्याकडे 2 महिन्याची वेळ आहे। 2 महिन्यात लगेच सुरुवातीला असं समजू नका की लगेच करायचे पटकीन करून टाका, असं नाही। कमीत कमी 2-3 दिवस, 4 दिवस बाकीचे लोक काय करतात ते आधी समजून घ्या। ते झाल्यानंतर कोणाला काय प्रॉब्लेम येतो का ते समजून घ्या आणि त्याच्यानंतर 4 दिवसानंतर, 3 दिवसानंतर तुमची केवायसी आपण करूया, कारण आपल्याकडे 2 महिन्याचा वेळ आहे। त्याच्यामुळे लाडकी ताईंनो, ह्या लाडक्या ताईंनो तुमच्या सदैव सोबत असणार आहे, तुम्हाला फायदा होईल अशा स्वरूपाच्या आपण सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव।